नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा हे शब्द होटांवर आले की आठवतात ते चिंध्यांच्या वस्त्रातले पण सोन्यासारख्या मनाचे संत गाडगेबाबा. महाराष्ट्राच्या भूमीला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. पण 20व्या शतकात एक असा संत होऊन गेलाय ज्याने देवळातल्या देवापेक्षा माणसातल्या देवाची सेवा करण्यात आपलं आयुष्य वेचलं. ते म्हणजे डेब्यूजी झिंगराजजी जानोरकर उर्फ संत गाडगेबाबा. गाडगेबाबा हे केवळ एक संत नव्हते, तर एक कृतिशील समाज सुधारक होते. ज्या काळात लोक कर्मकांडात अडकले होते, त्या काळात त्यांनी हातात खराटा घेऊन स्वच्छतेचा मंत्र दिला. आज आपण स्वच्छ भारत अभियानाबद्दल बोलतोय, पण त्याचे खरे जनक गाडगेबाबा होते. ते एखाद्या गावात गेले की आधी स्वतः हातात झाडू घेऊन गाव साफ करायला घ्यायचे. गाव स्वच्छ असेल तरच मन स्वच्छ राहील, हा त्यांचा विचार होता. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान कार्याचा हा थोडक्यात आढावा. संत गाडगेबाबा हे महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील एक तेजस्वी व्यक्तिमत्व होतं. ते केवळ संत नव्हते, तर समाज जागृतीचे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे एका गरीब परीट कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना कष्ट, गरिबी आणि समाजातील विषमता यांचा सामना करावा लागला. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजजी आणि आईचे नाव सखुबाई होते. डेब्यूजी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे त्यांचं बालपण मामाच्या गावी म्हणजे मुरुटी येथे गेलं. मामाची शेती मोठी होती, ज्यामुळे डेब्यूजी तिथे कष्ट करू लागले. लहानपणापासूनच त्यांना स्वच्छतेची आणि भजन कीर्तनाची ओढ होती. ते त्यांच्या बोलीभाषेत म्हणजेच वऱ्हाडी भाषेत कीर्तन करीत. प्राण्यांवरील दया आणि कष्टकऱ्यांविषयीची कळकळ त्यांच्या रक्तातच होती. शिक्षणाची औपचारिक संधी नसतानाही त्यांचे विचार अत्यंत प्रगल्भ होते. त्यांनी कर्मकांड, अंधश्रद्धा आणि रूढी परंपरांना ठाम विरोध केला. वयात आल्यावर त्यांचा विवाह झाला. त्यांना मुलंही झाली, पण डेब्यूजींचे मन संसारात रमेना. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, जातीभेद आणि गरिबी पाहून त्यांचे हृदय हेलावून जाई. 1905 साली त्यांची अचानक घरदाराचा त्यांनी त्याग केला आणि ते लोकसेवेसाठी बाहेर पडले. त्यांच्या हातात एक फुटके गाडगे, अंगावर ठिगळे लावलेली गोधडी आणि हातात एक खराटा असं त्यांचं स्वरूप होतं. लोक त्यांना गाडगे महाराज किंवा गाडगे बाबा म्हणून ओळखू लागले. स्वच्छता हीच ईश्वर सेवा आहे, हा संदेश त्यांनी आयुष्यभर दिला. हातात झाडू घेऊन ते गावोगावी फिरत आणि आधी परिसर स्वच्छ करत, त्यानंतर कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत. त्यांच्या कीर्तनात ढोंगीपणा नव्हता, तर स्पष्ट सामाजिक भान होतं. दारू, व्यसन, जातीभेद, अज्ञान यावर त्यांनी कठोर शब्दात प्रहार केला. गाडगेबाबांचे कार्य अत्यंत आगळे वेगळे होते. ते एखाद्या गावात गेले की कुणाकडेही न जाता स्वतः हातात झाडू घेऊन गावाच्या गल्ल्या आणि रस्ते आणि नाल्या साफ करू लागत. संत गाडगेबाबांना पाहताच लोक गोळा होत. मग बाबा म्हणत, "काय पाहता? तुम्हीच ही घाण केली आहे, तुम्हीच साफ करा." गाव साफ झाल्यावर ते रात्री तिथेच कीर्तन करत. त्यांच्या कीर्तनाची पद्धत अत्यंत साधी आणि संवाद साधणारी होती. ते लोकांना विचारत, चोरी करायची आहे का, दारू प्यायची आहे का, कर्ज काढून सण करायचा आहे का. लोक एका सुरात नाही म्हणत. मग विद्या शिका, गरिबांना जेवू घाला असा संदेश ते द्यायचे. देवळात पैसा घालण्यापेक्षा शाळा, वाचनालय आणि दवाखाने उभा करा असं ते सांगत. गाडगेबाबांचे एक प्रसिद्ध वाक्य होतं, जेवण मिळालं नाही तरी चालेल, ताट विका, पण पोरांना शाळा शिकवा. त्यांनी आयुष्यभर निरक्षरता दूर करण्यासाठी प्रयत्न केले. पंढरपूर, देहू, आळंदी, नाशिक अशा तीर्थक्षेत्री त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून भव्य धर्मशाळा, अनाथालय आणि गोरक्षण संस्था उभारल्या. विशेष म्हणजे या संस्थांसाठी लागलेला पैसा त्यांनी लोकांकडून वर्गणीच्या स्वरूपात गोळा केला. पण स्वतःसाठी साधी झोपडीही बांधली नाही. आयुष्याच्या शेवटपर्यंत ते झाडूकडेच स्वतःची संपत्ती मानत राहिले. शिक्षणाशिवाय समाजाचा उद्धार होऊ शकत नाही, ही त्यांची ठाम भूमिका होती. गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी समाजाला जबाबदार धरलं. त्यांच्या मते खरा धर्म म्हणजे माणुसकी. त्यांनी कधीही स्वतःसाठी काही मागितलं नाही. जे काही मिळालं ते समाजासाठी अर्पण केलं. त्यांच्या आयुष्यात साधेपणा आणि कष्टाला फार महत्त्व होतं. अंगावर फाटके कपडे, डोक्यावर टोपी आणि हातात झाडू हेच त्यांचं ओळखीचं रूप. त्यांनी स्त्री शिक्षणालाही पाठिंबा दिला. स्त्रियांना
सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे असं ते ठामपणे सांगत. अस्पृश्यता ही समाजाची लाज आहे असं त्यांचं मत होतं. सर्व माणसे समान आहेत हा संदेश त्यांनी कृतीतून दिला. त्यांच्या विचारांचा प्रभाव ग्रामीण महाराष्ट्रावर खोलवर पडला. त्यांनी राजकारणापासून अलिप्त राहून समाजकारण केलं. कोणत्याही पक्षाशी बांधील न राहता त्यांनी माणसाशी नातं जोडलं. त्यांच्या कार्यामुळे अनेक गावात स्वच्छता चळवळ रुजली. लोकांनी स्वतःहून बदल स्वीकारावा हा त्यांचा आग्रह होता. ते उपदेशापेक्षा कृतीवर विश्वास ठेवत, म्हणूनच लोक त्यांच्याकडे ओढले गेले. गाडगे बाबा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नातं अत्यंत आदराचं होतं. बाबासाहेब त्यांना आपले गुरु मानत, तर गाडगे बाबा बाबासाहेबांच्या शिकवणुकीचं कौतुक करत. बाबांनी आपल्या अनेक संस्थांची जबाबदारी बाबासाहेबांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीकडे सुपूर्द केली होती. दोन महापुरुषांचे हे ऋणानुबंध समाज परिवर्तनासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं. अहोरात्र कष्ट आणि प्रवासाने बाबांची प्रकृती थकली होती. 20 डिसेंबर 1956 रोजी वयाच्या 80व्या वर्षी अमरावतीजवळील पेढी नदीच्या काठी वालेगाव या ठिकाणी या महान कर्मयोग्याची प्राणज्योत मालवली. जरी ते आज शरीराने आपल्यात नसले, पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. स्वच्छता, शिक्षण आणि समता यांचा संगम म्हणजे गाडगेबाबांचं जीवन कार्य होय. आजच्या काळातही त्यांचा संदेश तितकाच महत्त्वाचा आहे. समाज बदलायचा असेल तर आधी स्वतः बदललं पाहिजे हे त्यांनी शिकवलं. म्हणूनच गाडगेबाबा हे केवळ संत नव्हे तर सामाजिक क्रांतीचे प्रेरणास्थान आहेत. भारत पोस्टने 20 डिसेंबर 1998 रोजी त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केलं होतं. समाजातील अनिष्ट रूढींविरुद्ध आवाज उठवणाऱ्या या फिरत्या संतांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हे तिकीट काढण्यात आलं होतं. आणि महाराष्ट्र सरकारने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केलं, जे आजही गावोगावी स्वच्छतेची क्रांती घडवत आहे. ज्या महापुरुषाने हातात झाडू घेऊन समाजातील अज्ञानाची आणि अस्वच्छतेची जळमट झटकली, त्या क्रांतीसूर्याला विनम्र अभिवादन. बाबांनी आपल्याला माणसातला देव शोधायला शिकवलं. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एकच संकल्प करूया. आपला परिसर स्वच्छ ठेवू, मुलांना उत्तम शिक्षण देऊ आणि व्यसनांपासून दूर राहून खऱ्या अर्थाने माणुसकी जपू. हाच त्यांच्या विचारांचा खरा वारसा असेल. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.